तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. सो आजचा ब्लॉग असणार आहे. आज आम्ही चाललो आहे सर्वजण फार्म हाऊसला कर्जतला. सो मी आणि दादा तर रेडी झालेलो आहे. आता अमोलचा गाडी घेऊन येतील. तसं गाडी घेऊन आलं, गाडीमध्ये जाऊन बसू. दादाची आणि माझी सेम ड्रेसिंग आहे आज. सो आता अमोलचा आली का गाडीमध्ये जाऊन बसू आणि सुरू करूया आपला प्रवास. सो अमोलचा अशा प्रकारे आलेली आहे सगळी. सुमी ते दोघं जणी मस्त जागा घेतली. भूक लागले बघी. हॅलो मम्मीने दिलेलं लागलो आता आपल्या वाडे. सो आता मी इथं आल्या बोनशेतला चायनीजवर तर चिकन रोस्ट करायला दिल्यान. हे बघ माकरा कशी बसले. मी पोरा उतरल्यान. माझी तब्येत नाही बरी, त्याच्यामुळे मी गाडीन बसले. जरासा ताप वगैरे येतं. आता अर्धी पोरा गेल्यान बरं पाण्याला, अर्धी पोरा गेल्यान इथंशी माग सामान आणायला गेल्यान, भाजी वगैरे. अर्धी मार्टमध्ये गेल्यान जेवणाचं सामान आणायला, म्हणजे तांदूळ वगैरे, तेल, सगळं तो सामान आणायला गेल्यान. ते सगळे पोरांना पाठवले आणि मी गाडीन बसले. तब्येत बरी नाही आणि बघू आता सगळी पोरा सामान वगैरे घेऊन येतील. सामान वगैरे परत गाडीमध्ये आपण सगळं अरेंज करू. गाडीमध्ये पण जागा नाही, मग सगळं सामान वगैरे अरेंज करू आणि जाऊया डायरेक्ट फार्म हाऊसला. सो आता आम्ही इथं टीमार्टला आल्या. टीमार्ट नाही, आपणा घरमध्ये सामान वगैरे सगळं आम्ही इथं उचलला. तर इथनं बिल करू सगळं. बघू किती काय बिल होतं. कितीशी दोघं जण बिल करतात. योगाला रे गारेन अशी लोक आहे ना आपली माहिती पेशंट वास सोडता नाही बाई, त्याच्यासाठी सेफ्टी बस. शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजार माझ्या शिवबार. 1000 रुपयाचा काराचा आणि तशी जागा घेऊन मस्त विकत. तशी जागा ही प्रॉपर्टी मस्त आणि तशी शर्यती आहेत. येऊन आमची गाडी बसलेली चालायची बाहेर निघलो. आता आम्ही लवकरच फार्म हाऊसला पोहोचू असं वाटतं म्हणा. रस्ता खराब आहे लई. टेक अ राईट. हे रस्ता उठवतो टर्न राईट हॉटेल बिटेल बनवून आपलं प्रायव्हेट पाहिजे. आणि आय थिंक यो समोरचाच आहे मला तर वाटतं. योच आहे. आला बघ. आणि हा दिसतोय बघा आमचं फार्म हाऊस आहे. सो आता आम्ही फायनली फार्म हाऊसला पोहोचल्या. दिस इज पूल. दिस इज अ हाऊस. नाही आहे, भारी आहे. बाकी असा आहे पूल आहे आपला. बांगला आहे यो. हा लय लांब आलो भाई. सालाबादप्रमाणे यंदा देखील आमचा कांदा काप्या बसलाय. कापाचा कार्यक्रम माझ्याकडेच असतं. कांदा काप्या आणि आमचा एक नवीन रसोईया, नवीन काय बोलतात रे आपल्या इथं, रांधवण्या पतिक पाटील. काकऱ्या सोलता मस्त. आणि आमचा डावल्या सुमित. आणि चालू आहे आता सध्या कापाकापीचा कार्यक्रम. फ्राय करायचं. हा फ्राय करायला त्याच्यानं घेऊ. सो आता अशा प्रकारे आम्ही सगळा आतमध्ये अरेंज केलाय. तुम्हाला चला एकदा आतमधून फार्म हाऊस दाखवतो. सो हा असा सिटिंग एरिया आहे इथं बाहेर.
मस्त. तर पूल आहे मस्त असा. इथं फ्रीज वगैरे आहे आणि स्पीकर. फ्रीजमध्ये असा स्टॉक असा लोडेड आहे आपला. इथं टी व्ही वगैरे आहे, वायफाय आहे. हा एक बेडरूम आहे मस्त असा हो AC वाला. आणि ह्या साईडला एक बेडरूम आहे. हा एक बेडरूम आहे. इथं पण AC आहे, दोन्हीकडे AC आहे. त्या मित्राचा फार्म हाऊस आहे प्रथम म्हात्रेचा. कॉन्टॅक्ट करा, कधी पण भेटर अवेलेबल असेल. मस्त असा फार्म हाऊस बांधला आहे त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात. तर अशा प्रकारे आता आमचा सगळा रेडी झालेला आहे. आम्ही सगळा सेटअप वगैरे लावला आणि त्या टेबल वगैरे सगळा आम्ही रचलाय. आता थोड्या वेळात आम्ही बसू टेबलवरती आणि सगळा एन्जॉय करू. तर करूया पुढे. आणि असा यो चालायची सुरुवात केली आता अमोलनी. आणि आता अमोल बघा अमोल गेला पाणी आलं मधीन. पोरा काय करताना का माहित नाही, कवशी धरून आतमध्ये जाऊन बसल्यान. बघू या आमचा दादा आहे, आतमध्ये जाऊन बसले. सार्थक घे ना ती येवन जोडी उडे. इतर तर दिसत नाही. आणि एक इथंशी PUBG खेळतोय ना, एक आता निघले बाथरूमशी, परत आतमध्ये घुसला. रात्री 1 वाजलं तरी पण हे पोरा अजून काय बाहेर निघायचं नाव घेत नाही. आता दादा परत जेवण गरम करतं. आता जेवू आणि मस्त भूताच्या स्टोऱ्या राहू, म्हणजे अशी झोप येईल. आणि बघू चला. आता वाजल्या रात्रीचं 3 तरी पण कोणचा झोपाचा पत्ता नाही. त्या रूम मध्ये सगळे बसून PUBG खेळतात. तो ठुकठुक ठुकठुक आवाज येतो म्हणून आम्ही इकडे येऊन झोपल्या. मी आणि सार्थक आहे, त्या रूम मध्ये सगळे आहे. नुसतं PUBG खेळताना आवाज येतं. रात्री 3 वाजले ना, झोपाचा काही पत्ता नाही कोणचा. बघू कधी झोप लागेल तेव्हा लागेल. आता उठल्या चाले गाणी गावल्यान परत जोरान बघाय काय करतात.
खुश रहे जहाँ भी रहे ये मेरे दिल की दुआ और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है। ओ प्रिया प्रिया तुम सा नहीं कोई प्रिया। माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो। तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया। ओ प्रिया प्रिया तुम सा नहीं कोई प्रिया। सो आता आमचं फोटोशूट वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही इथनं निघायच्या तयारीत आहे. मस्त तयारी वगैरे करून फोटो वगैरे काढला आम्ही. आता निघू. पोरं आतमध्ये चेक करताना काय सामान राहिलं का नाही आणि सगळं सामान येटलतो आम्ही. काय वरती तेवढा सगळा. अरे आजकाल तुला आजकाल थोडी मी काय बोलू तुला. सो आता आम्ही आलो जोशी वडेवाला. वारापाव खाऊ आता जरा. वारा उतरताना गाडीशी जरा हलका नाश्ता करू. नंतर बघू कुठल्या तरी हॉटेलला जाऊ. चला. आता आल्या ना आमचं वडापाव. मस्त समेत चटणी वेटणी भरताय. रिव्ह्यू देईल आपल्याला. रिव्ह्यू वडा सॉफ्ट आहे. आजची शेल एकदम बाहेरची शेल पातळ. आजची साधारण काय बोलतात भाजी ती पण एकदम सॉफ्ट एकदम चांगलं. वडे प्रॉपरली शिजलेले आहे. हिचं खासियत आहे. आता आम्ही आले आहो वडापाव खाल्ल्यानंतर खारा बर्गर खायला. इंडियन बर्गर खाला. आता मॅकडॉनल्ड्सचा बर्गर खाऊ मॅकडीमध्ये बरेच दिवसानंतर. तुम्ही तू बटाट्याचं घाशील ना रे. बटाट्याचं वड इंडियन वडापाव. इंडियन. आता ऑर्डर वगैरे केले आम्ही. कधी येईल काय माहीत नाही. वाट बघताव. पण ॲम्बियन्स वगैरे भारी आहे इकडचा. वाईब आहे. काय माहिती हो माकार काय मागशी ना बघता माझे कमी हँडसम दिसतं म्हणून. पण यांचं सर्व्हर काहीतरी बंद पडल्यान त्याच्यामुळे इश्यू येतं. अजूनपर्यंत काय आमची ऑर्डर झाली नाही. वाटच बघता अजूनपर्यंत. अर्धा तास तर झाला आहे. बघू आता कधी ऑर्डर येतं. खाऊ आणि निघू इथून. बाद झाला. 15 प्रो आहे ना. 15 प्रो यो कोंबडा म्हणजे चिकनचा आणि यो कोबी. कोबी म्हणजे व्हेज. कोबी. हा आता फायनली आम्ही बर्गर वगैरे खाऊन निघालो घरच्या दिशेला. तर आता डायरेक्ट घरी जाऊ आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी टॉपिक घेऊन. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.